प्रशांत कोरटकर प्रकरणावरील न्यायालयातील युक्तिवाद सध्या संपल्याचं समजतंय। न्यायालय अगदी थोड्याच वेळात या संदर्भातला निर्णय देणार आहे। कोरटकर याच्या पोलीस कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ करण्याची मागणी सध्या केली गेली आहे। कोरटकर ज्या हॉटेलमध्ये राहिला त्या हॉटेल मालकांची सुद्धा चौकशी आता केली जाणार आहे। कोरटकरनं पळण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली अशी माहिती सुद्धा पोलिसांनी कोर्टाच्या समोर दिली। असीम सरोदे आणि वकील सौरभ घाग यांच्यामध्ये सध्या जोरदार युक्तिवाद होता तो संपलेला आहे। प्रशांत कोरटकर खोटारडे आहेत हे समोर आल्याचं सुद्धा असीम सरोदे म्हणतायत। पुरावे नष्ट केल्याचं स्पष्ट झालं, त्यासाठी पोलीस कोठडी मिळणं गरजेचं असल्याचं सुद्धा असीम सरोदे यांनी कोर्टाच्या समोर म्हटलं। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय, दोनही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता। तोच युक्तिवाद आता संपलेला आहे। अगदी थोड्याच वेळात कोर्ट या संदर्भातला निर्णय देईल आणि या संदर्भातल्या अधिकच्या अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आपण बघू शकतोय दोनही गटाचा युक्तिवाद संपलेला आहे। नेमकं काय म्हणणं होतं दोनही गटाकडून, काय नेमकं घडलं सुनावणी दरम्यान? नक्कीच आपण जर पाहिलं तर जोरदार युक्तिवाद हा सरकार पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। याच युक्तिवादामध्ये प्रशांत कोरटकर त्याला 5 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आल्याचं पाहावयास मिळते। परंतु बचाव पक्षाकडून मात्र जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केल्याचं पाहावयास मिळते। परंतु तरी प्रशांत कोरटकर याला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। परंतु आता हा युक्तिवाद संपलेला आहे आणि या युक्तिवादामध्ये न्यायालयानं अद्याप निकाल दिलेला नाहीये। प्रशांत कोरटकर याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होणार की त्याला पुन्हा पोलीस कोठडी वाढून मिळणार हे पाहणं देखील औषधीचं असणार आहे। परंतु आता सुनावणी संपलेली आहे। सुनावणी संपलेली असली तरी अद्याप न्यायालयाचा निकाल मात्र आलेला नाहीये, तो प्रलंबित झालेला आहे। अवघ्या काही वेळामध्ये प्रशांत कोरटकर याला किती दिवसांची कोठडी दिली जाते हे देखील पाहणं औषधीचं असणार आहे। हो स्वप्नील, खरं तर आपण बघू शकतोय वकील असीम सरोदे यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते। त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं, त्यांचा नेमका युक्तिवाद काय होता? तर काही तांत्रिक कारणास्तव स्वप्नील यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये। मात्र महत्त्वाची अपडेट आपण बघू शकता, असीम सरोदे आणि प्रशांत कोरटकर यांचे वकील सौरभ वाघ यांच्यामध्ये जोरदार खरं तर युक्तिवाद चाललेला आहे। अगदी थोड्याच वेळात प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातला निर्णय आपल्या समोर येईल। कोर्ट नेमका काय निर्णय देतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सुनावणी दरम्यान खरं तर महत्त्वाच्या मागण्या दोनही खरं तर गटाकडून केल्या गेलेल्या होत्या। दोनही बाजूंचा आपण युक्तिवाद बघितलेला आहे। तोच युक्तिवाद नेमका काय झाला ते आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात। पुन्हा एकदा स्वप्नील यांच्याकडे जाऊयात। स्वप्नील, मगाशी मी विचारलेलं होतं, असीम सरोदे वकील असीम सरोदे यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं, त्यांचा युक्तिवाद? नक्कीच आपण पाहिलं तर प्रशांत कोरटकर जे आहे ते त्यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडी द्यावी अशी जी मागणी आहे ती आता यांच्या सौरभ घाग यांच्याकडून केल्याचं पाहत, कारण की 65 कोटींची गाडी सुरू असे सावंत त्यांचे वकील सांगतात। मात्र भारतात अशी गाडी पोचवत नाही आहे असा देखील युक्तिवाद आता प्रशांत कोरटकर याचे जे वकील आहेत त्यांनी हा युक्तिवाद न्यायालयासमोर केलेला आहे। तसेच 6 ते 7 ठिकाणी जो राहतो आहे त्यामुळे त्यावेळी त्याच्या गाड्या वापरल्या आहेत त्याचा तपास करणं गरजेचं आहे। असीम सरोदे असं यांनी हा मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केलेला आहे। आपण जर पाहिलं तर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून जोरदार युक्तिवाद हा आता कोल्हापूर न्यायालयामध्ये झाल्याचं पाहावयास मिळतं। जी गाडी वापरली आहे, जी गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे, त्याच गाडीचा जो मालक आहे त्याला ताब्यात घ्यायचा आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून केला, असीम सरोदे यांच्याकडून केला आहे। परंतु अशी 65 कोटीची गाडी भारतात नाहीच आहे असं देखील युक्तिवाद आता बचाव पक्षाकडून केल्याचं पाहावयास मिळते। तसेच प्रशांत कोरटकर जे खोटारडे आहेत ते समोर आले आहे, पुरावे नष्ट केले आहेत हे स्पष्ट होत आहे। एका सत्ताबुद्धीच्या संपर्कात आहे त्याची माहिती समोर येणं सुद्धा आता गरजेचं आहे। त्यामुळे त्याला पोलीस कोठडी ठेवणे गरजेचं आहे। असा हा महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो असीम सरोदे यांनी केलेला आहे। आपण जर पाहिलं तर प्रशांत कोरटकर हा सत्ताबुद्धीच्या संपर्कात असल्याचं महत्त्वाचा युक्तिवाद आहे तो आता यांनी असीम सरोदे यांनी केल्याचं पाहावयास मिळते। त्यामुळे त्याचा देखील तपास करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करणं गरजेचं असल्याचं युक्तिवाद असीम सरोदे यांनी केलेला आहे। तसेच प्रशांत कोरटकर याला धमक्या आल्या आहेत। त्याच्या घरी त्याची आई, पत्नी आणि मुलगी आहे। कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी देखील असा युक्तिवाद केलेला आहे। कोरटकरच्या
ज्या कुटुंब आहे त्या कुटुंबांना धमकी येत असल्याचं देखील युक्तिवाद सौरभ भाग या वकिलाकडून केल्याचं पाहावयास मिळते. तसेच कोरटकरला ज्यांनी मदत केली आणि जी नावे समोर आली आहेत त्या लोकांचा मूळ काय उद्देश होता आणि त्यांच्या आरोपींचा काय उद्देश होता हा हे तपासणं गरजेचं असल्याचं, तसेच त्या सर्वांसोबत कोर्टाची चौकशी होणे गरजेचे आहे. सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी देखील हा युक्तिवाद केल्याचं पाहावयास मिळते. परंतु आता हा जो युक्तिवाद आहे तो जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहावयास मिळते. कारण की कार आहे आलिशान कार, त्या आलिशान कारवर मोठं घमासान या ठिकाणी झाल्याचं पाहावयास मिळते. जी कार आहे ती 500 कोटींची कार आहे, ती आलिशान कार कोणी दिली हा तपास करायचा आहे, त्यामुळे त्याची कोठडी आवश्यक आहे असा युक्तिवाद असेन सरोज यांनी केल्याचं पाहावयास मिळते. परंतु अशा प्रकारची इतकी महागडी कार इथे नाही आहे असा देखील युक्तिवाद सौरभ भाग यांच्याकडून झाल्याचं पाहावयास मिळते. परंतु आता जर आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये दोन्ही बाजूनं जोरदार असा युक्तिवाद झाला आणि आता युक्तिवाद संपला आहे. परंतु अद्याप प्रशांत कोरटकर याला किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाणार हे मात्र समोर आलेलं नाही आहे. त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देणार हे अवघ्या काही वेळामध्ये न्यायालयाकडून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.